पुढच्या बातमीकडे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागल्याचं दिसतंय. संजय गायकवाड, संजय शिरसाट, अर्जुन खोतकर आणि संदीपान भुमरे यांचे एकामागून एक प्रकरण समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. एकीकडे शिंदेंचे शिल्लेदार अडचणीत आले असतानाच दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी अचानक दिल्लीचा दौरा केलाय आणि त्यामुळे त्यांचा हा दौरा देखील चर्चेचा विषय ठरतोय. पण या सर्व आरोपांमुळे शिंदेंचा शिवसेना पक्ष मात्र अडचणीत आला आहे. तर शिंदेचे शिल्लेदार अडचणीत आलेत. संजय शिरसाट यांचं प्रकरण पाहूयात. विट्स हॉटेल प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आलेत. दुसऱ्याच दिवशी आयकर विभागाची नोटीस त्यांना मिळाली. नोटानं भरलेल्या बॅगचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर अर्जुन खोतकरांचे स्वीय सहाय्यक थांबलेल्या विश्रामगृहात कोट्यवधी रुपये आढळले. माजी आमदार अनिल गोटेंची धुळ्याच्या जिल्हा न्यायालयात धाव. त्यानंतर स्वीय सहायकावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. त्याचबरोबर तिसरे नेते संजय गायकवाड आमदार निवासामधील कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला तरी मारहाण केली. त्यामुळे गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर संदीपान भुमरेंवर मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. आपल्या भाऊजाईला दारू परवाना मिळवून दिल्याचा देखील आरोप आहे. दारू परवाना प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. खंडपीठाकडून संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे.